आज तावरेसाहेब आणि मी 2 दिवसांची सुट्टीनंतर डोंगरात आलो होतो। आज आम्ही काम सुरुवात केली। एक खड्डा केला। वडाची झाडं डॉक्टर खांडेकर साहेब म्हणलेले आहेत की तुम्हाला 40 वडाची झाडं देतो म्हणून, ते आपलं प्लॅनिंग आहे। त्यामुळे आम्ही आज खड्डे खणायला सुरुवात केली आहे। पहिली तर त्या करताना आमची हातोडी ऐनवेळेला तुटली। आमच्याकडे 2 हातोड्यात पण दोन्हीची दांडे तुटलेले आहेत। त्यामुळे आता जोपर्यंत हातोडीची दांडे नीट क्लिअर होत नाही तोपर्यंत आम्हाला काहीच करू शकत नाही। म्हणून आम्ही जरा पॅटर्न चेंज केला। आम्ही लगेच एक चर खोल करायला घेतला। खड्डा आम्ही पूर्ण केला, पण त्याच्याच बरोबर मागच्या आठवड्यात आपण एक चर खोल केला होता। त्याच्या शेजारी दुसरा एक 7 ते 8 फुटाचा चर आम्ही खोल करून घेतलेला आहे। म्हणजे आजचं काम आम्ही कंप्लीट केलेलं आहे। आता आम्ही वर चाललोय। काही ठिकाणी काही झाडांना थोडंसं पाण्याची आवश्यकता आहे असं वाटतंय, ते आम्ही घालणार आहे। आणि आज आगवणे साहेब, सुदाम आगवणे साहेब आपले जुने मेंबर आहेत। आपल्या वाघडोंगरामध्ये पहिल्यांदा जी झाडं पुनर्रोपणाचा पहिला प्रयोग जो केला होता आम्ही, 3 झाडं लावली ती, उंबर, सीताफळ आणि अजून चिंच का काहीतरी होते। तो प्रयोग आपला, ती झाडं आपल्याला आगवणे साहेबांकडून मिळाली होती। ते आज आपल्या बरोबर आहेत आणि ते म्हणले मी थोडेसे माहिती वयस्कर असल्यामुळे चढायला अडचण आहे, पण रोज म्हटलं जरूर या। अशा रीतीने आपलं आजचं काम पूर्ण झालेलं आहे। तावरे साहेब खड्डा दाखवत आहेत तुम्हाला की आज आम्ही एक खड्डा केलेला आहे वडाच्या झाडासाठी। जे आपण चढतो मधल्या टप्प्यामध्ये, मोठ्या खडकाच्या वर आल्यानंतर चढल्यानंतर लगेच आम्ही चिंचेच्या झाडा शेजारी खड्डा केलेला आहे, जेणेकरून या ठिकाणी खडकामध्ये माती वाहून जायच्या ऐवजी ती मुळांना कुठेतरी आडेल। आणि आमची काय म्हणतात हातोडी आज तुटलेली आहे, कारण कामच एवढं हार्ड आहे। दगड सगळी निघाली याच्यामध्ये खाली, दगडांमध्ये ते नाही टिकलं। आता हे जोपर्यंत आमचं करून येत नाही तोपर्यंत आम्हाला काहीच करता येणार नाहीये। ओके, करंजाची फांदी तोडली होती, त्याला जॉईंट मारलाय आणि उभं केलेलं आहे। बघूया काय होते ते। आपण प्रयत्न करतोय, कंपाऊंड करायचं राहिले तर आता आपण लवकर त्याला कंपाऊंड करून घेऊ। एवढी मोठी उंची फांदी तोडली होती, ठीक आहे। आपल्या प्रयत्नांमध्ये हा एक प्रयत्न आहे की झाडं व्यवस्थित वाढलेली झाडं जगवण्याचा, तुटू नयेत म्हणून कंपाऊंड करून टाकू याला।